या ग्रुपवरील सर्व सामान्य भारतीय नागरिकांना मी अनंत भवरे यांचा सप्रेम जय भीम, सप्रेम नमस्कार। आज ऑनलाइन या मीटिंगच्या माध्यमातून संविधानातील मूल्य, मानवी मूल्य, संविधानातील मानवी मूल्य या विषयावरती मी माझं या ठिकाणी मनोगत व्यक्त करत आहे। ज्याप्रमाणे या जगाच्या पटलावरती अनेक धर्म आहेत, जसं पवित्र ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ बायबल, त्याचप्रमाणे पवित्र मुस्लिम धर्माचा ग्रंथ कुराण, पवित्र शीख धर्माचा ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब, बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ त्रिपिटक आणि हिंदू धर्माचा ग्रंथ भगवद्गीता किंवा वेद। ज्याप्रमाणे या सर्व धर्मांना पवित्र ग्रंथ आहेत, अगदी त्याचप्रमाणे या सर्व धर्माच्या वरती एक सर्वात मोठा धर्म आहे, ज्याला म्हणतात मानवता धर्म। आणि या मानवता धर्माचा पवित्र ग्रंथ आहे भारतीय संविधान। त्याचं कारण असं की विज्ञानवाद आणि विवेकवाद यांची बेरीज केली असता मानवतावाद म्हणजेच मानवता धर्म या संकल्पनेची व्याख्या पूर्ण होते। आणि या मानवता धर्माचं तत्वज्ञान ज्या पवित्र ग्रंथामध्ये आहे, तो ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान आहे। त्याचं कारण असं की 10 डिसेंबर 1948 म्हणजेच 10 डिसेंबर हा अल्फ्रेड नोबेलचा स्मृती दिन। आणि या 10 डिसेंबर 1948 ला जेव्हा युनोनी मानवी हक्काचा जाहीरनामा 30 कलमाचा घोषित केला, जो 24 ऑक्टोबर 1945 ला युनोनीची स्थापना झाली आणि त्यानंतर जवळपास 3 वर्षांनी या मानवी हक्काचा जाहीरनामा घोषित करण्यात आला। आणि या मानवी हक्काच्या जाहीरनाम्यामध्ये जी 30 कलम आहेत, ती 30ही कलम अप्रत्यक्षरित्या भारतीय संविधानातून अधोरेखित झालेली आहेत। अल्पसंख्याक विरुद्ध बहुसंख्याक या दोन संख्यांकामध्ये, मानवी लोकसंख्येमध्ये आजपर्यंत जे मानवी हक्काचे लढे झाले, इसवी सन पूर्व 2350च्या एरुकागिनीच्या सुधारण्यापासून ग्रीक मधल्या ते दुसऱ्या महायुद्धापर्यंत जागतिक या दरम्यानच्या काळामध्ये, हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये जे काही लढे झाले मानवी हक्काचे, रक्तरंजित पाठ वाहिले, ते सर्व रक्तरंजित पाठ, त्यामध्ये आता सांगितल्याप्रमाणे 2350 एरुकागिनीची क्रांती असेल, त्यानंतरच्या काळामध्ये घडलेली अनेक प्रकारचे अमेरिकन राज्यक्रांती असेल, फ्रेंच राज्यक्रांती असेल, अमेरिकन सिव्हिल वॉर असेल, त्यानंतर साम्राज्यवादाच्या स्पर्धेमुळे निर्माण झालेलं पहिलं महायुद्ध असेल किंवा दुसरं महायुद्ध असेल किंवा इतरही असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून जी काही मानवी रक्तरंजित क्रांती झाली, ज्याच्यामधून रक्ताचे पाठ वाहिले, हे सगळे रक्ताचे पाठ हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये जे घडले, ते दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटपर्यंत या ठिकाणी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या संविधान निर्मितीच्या काळापर्यंत हा इतिहास त्या ठिकाणी बाबासाहेबांनी पाहिलेला होता। आणि अशा प्रकारच्या मानवी रक्तरंजित पाठ यापुढे कधी वाहू नये म्हणून अल्पसंख्याक
आणि बहुसंख्याक यांच्यामधला जो संघर्ष आहे तो संघर्ष कधी होऊ नये म्हणून या भारतीय संविधानामध्ये मानवी मूल्याच्या माध्यमातून मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क म्हणजे अनुच्छेद 12 ते 32 यामध्ये जे मूलभूत हक्क सांगितलेले आहेत आणि 51 क च्या माध्यमातून जे मूलभूत कर्तव्य सांगितलेले आहेत, ह्या दोन भागामधून बाबासाहेबांनी आपल्या देशातल्या सर्वसामान्य भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता, सार्वभौमत्व आणि धर्मनिरपेक्षता या माध्यमातून सर्वसामान्य भारतीयांना आवाहन केलेलं होतं की तुम्ही जे 19 क च्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क तुम्हाला दिलेला आहे, त्या हक्काचा सद्सत विवेक बुद्धीच्या माध्यमातून अंतर्मुख होऊन तुम्ही त्याला जपलं पाहिजे, तरच स्वातंत्र्य आणि समता, न्याय आणि बंधुता ह्या संविधानिक लोकशाही मूल्य आविष्कारित होतील. आणि त्या माध्यमातून 74 वर्षापूर्वी जे आवाहन केलेलं होतं संविधानाच्या माध्यमातून, त्या संविधानातील आवाहनाला आम्ही म्हणजे कमीत कमी भारतीय जनता त्या ठिकाणी ओळखून घेण्यामध्ये, कर्तव्यातून सिद्ध होण्यामध्ये आम्ही कमी पडलो, ही मात्र या ठिकाणीची वास्तव शोकांतिका आहे. आता हा विचार केला पाहिजे, आपल्या देशाचाच जर विचार केला तर आपल्या देशामध्ये जाती, धर्म, पंथ हे जे गटतट आहेत, ह्या गटातटामध्ये आपला समाज, भारतीय समाज विखुरलेला गेला असल्यामुळं आणि यांच्यातील श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा जो लाभ आहे, येथील राजकीय पक्षांनी आपल्या सामदाम दंडभेदाच्या कूटनीतीच्या माध्यमातून त्यांना जागृत होऊ न देण्यासाठी, त्यांना सद्विचारी न होऊ देण्यासाठी, त्यांना जनतेला संविधानातून जागृत न होऊ देण्यासाठी व्यवस्थितपणे अव्यवस्था निर्माण केलेली आहे. याचा जर विचार केला तर पहा, 47 क्रमांकाच्या अनुच्छेदातून बाबासाहेबांनी सांगितलं होतं की येथील राज्यांनी, राज्य या शब्दाचा अर्थ काय? राज्य या शब्दाचा संविधानिक अर्थ असा आहे की ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, विधिमंडळ आणि संसद, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी भारतीय मतदाराकडून त्या सभागृहामध्ये प्रतिनिधी पाठवले जातात आणि त्या सभागृहाकडून जी काही कायद्याची निर्मिती आणि अंमलबजावणी होते, त्या सगळ्या संस्थांना राज्य हा संविधानिक शब्दामध्ये त्या ठिकाणी व्याख्या केलेली आहे. आणि या राज्यांना 47 क्रमांकाच्या अनुच्छेदामधून सांगितलं होतं की तुम्ही अल्कोहोलची निर्मिती केवळ आणि केवळ औषधी निर्मिती पुरतीच केली पाहिजे. आणि त्या माध्यमातून याच 47 क्रमांकाच्या अनुच्छेदाचं उल्लंघन केल्यामुळं येथील सर्वसामान्य जनतेला, येथील राज्य व्यवस्थेने म्हणजे लायक नसलेले नालायक राज्यकर्ते यांनी येथील सर्वसामान्य जनतेला संविधानातून जागृत होऊ न देण्यासाठी जाती धर्माच्या कर्मकांडाच्या या होम हवन यज्ञाच्या माध्यमातून त्यांना त्याच्यामध्येच त्या नशा तयार करून त्यांच्यामध्येच ते ठेवण्यासाठी या 47 क्रमांकाच्या अनुच्छेदाचं उल्लंघन करून त्या ठिकाणी आपली पोळी भाजण्याचं काम यांनी केलं. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी 48 क्रमांकाच्या अनुच्छेदानुसार सांगितलं होतं की येथील सर्वसामान्य शेतकऱ्यांनी दुधाची निर्मिती सगळ्यात जास्त केली पाहिजे, कारण दुधापासून जो काही शरीराला पोषक आहार मिळतो, त्या दुधापासून बनणाऱ्या सर्व पदार्थामुळे जे काही पोषक आहार मिळतो त्यामुळं शरीर तंदुरुस्त असतं, मेंदू तल्लक राहतो आणि प्रत्येकाची सद्सत योगबुद्धी जागृत होती. आणि या सद्सत योगबुद्धी जागृत झाली की बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे की सार्वजनिक सद्सत विवेक बुद्धी विकसित झाल्याशिवाय आपल्या देशात लोकशाही नांदणार नाही, हे गणित त्या ठिकाणी समीकरण बरोबर येऊन पडतं की अशा प्रकारच्या 47 आणि 48 क्रमांकाच्या अनुच्छेदाचं उल्लंघन न करता जर 100% अंमलबजावणी केली असती या राज्यांनी, राज्यकर्त्यांनी, तर निश्चितपणे सार्वजनिक सद्सत विवेक बुद्धी जागृत झाली असती, घटनात्मक नीतीचं पालन निश्चितपणे झालं असतं आणि स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता लोकशाही संविधान आविष्कारित झालं असतं. परंतु गेल्या 74 वर्षाच्या इतिहासामध्ये आपण त्या ठिकाणी कमी पडलो 100%. आणि म्हणून संविधानातील जी 395 कोहिनूर हिरे आहेत त्यातल्या त्यात विशेष म्हणजे अनुच्छेद 12 ते 32 ही संविधानाची संरक्षणात्मक
कवच आहे आणि या संरक्षणात्मक कवचाला सुद्धा 1951 पासून ते आजपर्यंत या मूलभूत हक्कावर गदा आणण्याचं काम येथील केंद्र सरकारने राज्य सरकारने करण्याचा प्रयत्न केलेला आहे वेगवेगळ्या प्रकारच्या घटनात्मक दुरुस्त्या करून. यामध्ये 1976 ची जी 42वी घटना दुरुस्ती आहे त्या 42व्या घटना दुरुस्ती म्हणजेच या भारतीय संविधानाच्या आत्म्यावर एक प्रकारची गदा आणलेली आहे. त्याचं कारण असं की जेव्हा 1976 ला आणीबाणीच्या नंतर मोरारजी देसाईचं सरकार आलं त्यावेळेस त्यांनी या संपूर्ण कलम 12 ते 32 या सर्व प्रकारच्या घटना दुरुस्ती करून ही या कलमावरती गदा आणण्याचं काम केलं आणि संसदेमध्ये त्या ठिकाणी पारित केलं की याच्यावरती आम्ही घटना दुरुस्ती करून काढून टाकू शकतो किंवा गदा आणू शकतो. असा जेव्हा घटना दुरुस्ती झाली 42वी त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने त्याला विरोध केला संसदेला की तुम्ही अशा पद्धतीनं घटना दुरुस्ती करू शकत नाही. त्यावेळेस संसदेनं पुन्हा सांगितलं की बाबासाहेबांनीच आम्हाला या माध्यमातून 368 अनुच्छेदाच्या माध्यमातून या ठिकाणी घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा त्यांना सांगितलं की तुम्हाला मूलभूत हक्कावरती गदा आणता येत नाही अशा पद्धतीनं तुम्ही करू शकत नाही. म्हणजे संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांचा लढा हा 1976 पासून चालला ते जानेवारी 2007 सालापर्यंत या ठिकाणी हा लढा चालू राहिला आणि जानेवारी 2007 साली त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय आणि संसद यांच्यामध्ये एक समेट झाला तह झाला आणि त्यामध्ये असं सिद्ध झालं की 14, 15, 16 आणि 19, 20, 21 या मूलभूत हक्काच्या 3ही अनुच्छेदाला तुम्ही 6ही अनुच्छेदाला तुम्ही धक्का लावू शकत नाही गदा आणू शकत नाही असं कॉम्प्रोमाइज झालं आणि तेव्हापासून आणीबाणीच्या काळाच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही काळामध्ये या 6 अनुच्छेदावरती गदा न आणता या ठिकाणी आपल्याला ही संधी मिळालेली आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की ज्या पद्धतीनं जगाच्या इतिहासामध्ये आणि संपूर्ण संविधानिक प्रक्रियेमध्ये सामदाम दंडभेदाची कूटनीती आणि दुसरीकडे सतसत विवेक बुद्धी या दोन शक्ती जशा एकमेकापासून दंड थोपटून उभ्या आहेत अगदी त्याचप्रमाणे आपल्या देशात सुद्धा अशा पद्धतीने आहे. ज्या पद्धतीनं डोक्यावर काढण्याचं काम करेल ही कूटनीती त्या पद्धतीनं म्हणजे क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या साखळीतल्या कड्या आहेत एकमेकांमध्ये गुंतलेल्या. क्रांती झाली की प्रतिक्रांती येते प्रतिक्रांती झाली की क्रांती येते. हा जो क्रांती प्रतिक्रांतीचा खेळ आहे हा खेळ प्राचीन जगाच्या इतिहासापासून चालू आहे. परंतु गेल्या 74 वर्षांपूर्वी बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी क्रांती केली परंतु प्रतिक्रांती पुन्हा 1951 झालं 1956 झालं त्यानंतर 1976 आणि आता 2014 पासून तर या प्रतिक्रांतीनं त्या ठिकाणी फार मोठं डोके वर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. विचार करा ज्या बाबासाहेबांनी हे भारतीय संविधान केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगाच्या सजीव सृष्टीचं कल्याण निर्जीव सृष्टीच्या सहाय्यानं कसं करता येईल या माध्यमातून हे भारतीय संविधान निर्माण केलं जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे. आणि मी तर म्हणेल 100% 100% या संविधानावरती जर देश या राज्यकर्त्यांनी चालवला असता केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि विशेष म्हणजे राष्ट्रपती आणि राज्यपाल जे संविधानाचे रक्षक आहेत यांनी त्यांच्या सतसत विवेक बुद्धीनुसार मिळालेल्या संविधानातील अधिकाराचा 100% वापर केला असता तर आज आपल्याला या देशातला जगाचा पोशिंदा निश्चितपणे कधीच आत्महत्येच्या कर्जबाजारी होऊन उंबरठ्यावर चढला नसता. ही वस्तुस्थिती आहे. त्याचं कारण काय या सगळ्याचं कारण एकच आहे. ज्याप्रमाणे इंग्लंडमध्ये लोकशाही शासन प्रणाली आहे अलिखित राज्यघटना आहे तरी सुद्धा त्या ठिकाणी जागृती 100% आहे. अमेरिकेची राज्यघटना ही 7 कलमांची आहे. तेथील सर्वसामान्य जनता जागृत आहे. आमचं भारतीय संविधान हे 395 22 भागामध्ये 395 अनुच्छेद आणि 8 परिशिष्टामध्ये बाबासाहेबांनी निर्माण केलेला असताना सुद्धा आम्ही जागृत नसल्यामुळं आज आमची ही मानवी मूल्य या संविधानाच्या माध्यमातून पायदळी तुडविल्या जात आहेत या राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून. आणि म्हणून आम्ही जागृत राहणं हा एकमेव उपाय आहे. बाबासाहेबांनी जेव्हा भारताला संविधान दिलं लोकशाही प्रदान केली त्याच वेळेस बाबासाहेबांनी 2 सूत्र आपल्याला दिलेली आहेत. एक सूत्र की सार्वजनिक सतसत विवेक बुद्धी विकसित झाल्याशिवाय आपल्या देशात लोकशाही आणणार नाही हा पहिला इशारा.
दुसरा इशारा की घटनात्मक नीतीचे पालन केल्याशिवाय आमच्या देशात लोकशाही आणणार नाही. ह्या दोन समीकरणाच्या माध्यमातून आपण कुठल्याही काळामध्ये जर तपासून पाहिलं आणि आज 2023च्या काळामध्ये जर आपण तपासून पाहिलं तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आज सार्वजनिक सदसद विवेक बुद्धी विकसित होऊ शकलेली नाही. त्याचप्रमाणे म्हणून आम्ही घटनात्मक नीतीचं पालन सुद्धा करू शकलो नाही. ही आजची व्यवस्थेची, मग ती प्रशासकीय व्यवस्था असो, राजकीय व्यवस्था असो, कुठल्याही प्रकारची ही व्यवस्था आहे, त्या सगळ्या व्यवस्थेनं या ठिकाणी आपल्या घटनात्मक नैतिक कर्तव्याला तिलांजली दिलेली आहे. आणि म्हणून सर्वसामान्य जनता या ठिकाणी निरागस पद्धतीनं आलेल्या संकटाचा सामना केल्याशिवाय किंवा सहनशीलता त्यांची एवढी आहे की त्यांच्यामध्ये दोष नाही. लोकशाही शासन प्रणाली अशी आहे की एखाद्या रांगत्या बाळासारखी आहे. आपण घरामध्ये पाहतो की एखादं रांगतं बाळ आपल्या घरात असेल तर तो पडणारा असेल, इकडे तिकडे खड्ड्यात पडणारा असेल, विस्तवाकडे जाणारा असेल, त्याला सांभाळणारे अनेक जण असतात. काकू, काका, मावशी, बहीण, भाऊ, आई, वडील सगळे असतात. अगदी याच प्रमाणे निरागस बाळासारखी या लोकशाहीमध्ये 100% लोकशाहीमध्ये या निरागस बाळासारखी त्या देशातील सर्वसामान्य भारतीय जनता असते आणि तिला सांभाळण्यासाठी येथील प्रशासकीय व्यवस्था असते, प्रशासकीय न्यायाधिकरण असतात, सामान्य प्रशासन विभाग असतो, न्याय यंत्रणा असते, केंद्र सरकार असतं, राज्य सरकार असतं, सर्व प्रकारचे पदाधिकारी असतात त्या ठिकाणी. परंतु या सगळ्यांनी घटनात्मक आणि नैतिक कर्तव्याला तिलांजली दिलेली असल्यामुळं येथील सर्वसामान्य जनता दिशाहीन आणि दशाग्रस्त अवस्थेमध्ये जगत आहे आणि जगता जगता मरणे आणि मरता मरता जगणे ही त्यांची अवस्था झालेली आहे. या सगळ्या उपायामधून बाबासाहेबांनी ज्याप्रमाणे हे दोन समीकरण सांगितली होती की आपण कुठल्याही काळामध्ये आपली लोकशाही कशी आहे ती तपासून पाहण्याचं काम, तर आज 2023च्या काळामध्ये जर पाहिलं सार्वजनिक सदसद विवेक बुद्धी विकसित झाली नाही म्हणून हे 100% सिद्ध झालेलं आहे. घटनात्मक नीतीचं पालन आपण करू शकलो नाही म्हणून हे सुद्धा 100% सिद्ध झालेलं आहे. मग अशा काळामध्ये आमच्या देशातली लोकशाही आणि संविधान एक प्रकारे ICU मध्ये गेलेलं आहे आणि ICU मध्ये गेलेला असताना आमच्या डॉक्टर कधी बाहेर येईल की आय एम सॉरी म्हणून बाहेर पडेल आणि आपल्याला निरोप देईल, अशी अवस्था आज या ठिकाणी आपल्या देशात झालेली आहे. त्याचं मुख्य कारण एकच आहे की आमची भारतीय सर्वसामान्य जनता या बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाला समजून घेण्यामध्ये कमी पडली. एक तर मराठी जरी असली ती तरी त्यातले शब्द फार अवघड आहेत, त्यामुळं ते समजून घेण्यामध्ये आम्ही कमी पडतो. आम्हाला समजून सांगणारी कुठली न्यायालयीन प्रक्रिया असेल, वकील असतील, न्यायाधीश असतील, जे रिटायर झालेले असतील, यांनी आम्हाला सर्वसामान्य जनतेला समजून सांगण्याची वेळ होती ती त्यांनी देऊ शकली नाहीत. म्हणजे आज अशी वेळ येलेली आहे ते कोणाला दोष देण्यापेक्षा, कोणाला जर तरच्या भाषेमध्ये सांगण्यापेक्षा फक्त एकच केलं पाहिजे की सर्वसामान्य जनतेने या संविधानातल्या सर्व बाबी समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या जर समजून नाही घेतल्या तर आज आपण कुठल्या अवस्थेत झालेलो आहोत हे सांगण्याची वेगळी गरज नाही. दुसरी गोष्ट अशी की ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारतीय संविधानाचं मूल्य काय आहे ते याविषयी थोडक्यात बोलणं गरजेचं आहे की ज्याप्रमाणे 1945 ला अमेरिकेच्या मॅनहॅटन प्रोजेक्टनी 2 अणुबॉम्ब निर्माण केली, एक न्यूट्रॉनचा आणि प्रोटॉनचा, आणि त्या माध्यमातून जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अमेरिकेनं त्या ठिकाणी बॉम्ब टाकले आणि त्या 500 किलोमीटरच्या परिघामध्ये त्या बॉम्बने आजही त्या ठिकाणी दूषित जमिनीतलं दूषित पाणी झालेलं आहे, आजही पीक येत नाही, लाखो लोक बेघर झाले, लाखो लोक मृत्युमुखी पडले आणि लाखो लोक त्या ठिकाणी कायमचे अपंग झाले. ही वस्तुस्थिती जेव्हा या मॅनहॅटन प्रोजेक्टच्या माध्यमातून डॉक्टर लिनस पाउलिंग, डॉक्टर ओपनहायमर, डॉक्टर अल्बर्ट आइन्स्टाईन या सगळ्या 500 शास्त्रज्ञांच्या टीमनं जेव्हा हे अनुभव पाहिले, विनाशकारी अनुभव बघितला, त्याच वेळेस या प्रमुख शास्त्रज्ञांनी युनोला पत्र लिहिलं महासचिवाला की सांगितलं की यापुढे जर तुम्ही या अणुबॉम्बची अंमलबजावणी केली तर यापुढं 4थं आणि जागतिक महायुद्ध कधीच होणार नाही. त्याचं कारण असं की अंमलबजावणी केलेल्या जागतिक महायुद्धामध्ये 3ऱ्या यामध्ये सर्व काही संपेल, यानंतर दगडाशिवाय कुणी शिल्लक राहणार नाही.
अशा पद्धतीचं पत्र लिहून 100 शास्त्रज्ञांच्या त्यावरती स्वाक्षऱ्या झाल्या आणि महासचिवाला युनोच्या दिल्याच्या नंतर त्या 1945च्या नंतर आज 2023च्या काळापर्यंत या दरम्यानच्या काळात युनोच्या स्थायी सदस्यांनी अमेरिका, रशिया, फ्रान्स, चीन आणि इंग्लंड या 5ही स्थायी सदस्यांनी आणि इतर देशांनी सुद्धा आज अणुबॉम्ब 23,000 अणुबॉम्बच्या प्रमाणामध्ये निर्मिती केलेली आहे. आणि एवढंच काय, ही 23,000 अणुबॉम्बची निर्मिती म्हणजे एक एक अणुबॉम्ब हा जपानच्या हिरोशिमा नागासाकीवर टाकलेल्या अणुबॉम्बच्या 500 पटीनं घातक आहे. आणि त्यातल्या त्यात रशियाने 1961 साली संशोधन केलेल्या आणि चाचणी केलेल्या हायड्रोजन बॉम्ब याची विनाशकारी क्षमता जपानच्या हिरोशिमा नागासाकीवर पडलेल्या अणुबॉम्बपेक्षा 3300 म्हणजे 3,300 पटीनं घातक आहे. म्हणजे याचा विचार करा तुम्ही की आज आपली पृथ्वी त्या अणुबॉम्बचा जर वापर केला आणि कुठल्याही कारणाने केला तर निश्चितपणे आपली पृथ्वी एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा नव्हे तर 17 वेळा नष्ट करण्याची ताकद त्या अणुबॉम्ब मध्ये आहे. आणि विशेष म्हणजे जेव्हा मिखाईल गोर्बाचेव या रशियाचे आंतरराष्ट्रीय जे नेते होते आणि पूर्वीचे राष्ट्राध्यक्ष होते, त्या मिखाईल गोर्बाचेव जेव्हा निवर्तले त्याच्या 8 ते 10 दिवस अगोदर त्यांनी एक सूचक वक्तव्य केलं होतं की हे जग अणुबॉम्बच्या अणुयुद्धापासून फक्त एकच पाऊल मागे आहे. आणि लगेच रशिया युक्रेनच्या युद्धाला सुरुवात झाली होती. त्याचप्रमाणे उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाचा मतभेद आपल्याला माहितीच आहेत. आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की गाझा आणि हमासच्या वतीनं गाझा पट्टीमधील जे इस्रायल आणि इतर देशामध्ये गेल्या 1.5 महिन्यापासून जे युद्ध चालू आहे त्याचा जो धूर आहे तो धुराचा परिणाम जर अणुबॉम्बच्या अंमलबजावणीमधून आपल्यापर्यंत जर पोहोचला तर याचं नवल वाटण्यास कारण नाही, कारण शास्त्रज्ञांचा इशारा खरा ठरतो का काय ही भीती निर्माण झालेली आहे. परंतु जर भारतीय संविधानातील संपूर्ण 395 अनुच्छेदाच्या माध्यमातून आपला देश जर जागृत राहिला असता, त्यातल्या त्यात सर्वसामान्य जनता जागृत राहिली असती, जाती धर्माचे सगळे विषारी बीज नष्ट करून मानवता धर्माला आविष्कारित करून संविधानाच्या माध्यमातून जागृत झाली असती तर आज आपला देश स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुतेनं प्रेरित होऊन संविधान आणि लोकशाहीला आविष्कारित केला असता. आणि या भारताचा आदर्श पाकिस्तानला गेला असता, पाकिस्तान त्यामधून आविष्कारित झाला असता, श्रीलंकेत गेला असता, अफगाणिस्तान गेला असता. असं करत करत संपूर्ण आशिया खंड आपल्या या भारतीय संविधानाच्या आधारे आपला आदर्श पाहून त्या ठिकाणी संपूर्ण आशिया खंड प्रेरित होऊन हे भारतीय संविधान आशिया खंडाच्या माध्यमातून आविष्कारित झालं असतं. आणि या आशिया खंडाचा आदर्श युरोप खंड, अमेरिका खंड ही सगळी खंडामध्ये पसरली असती आणि संपूर्ण मानवता धर्म हा आविष्कारित होऊन त्या ठिकाणी भारतीय संविधान हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं झालं असतं. आणि तेव्हाच खऱ्या पद्धतीनं हे युनोचे जे 5 स्थायी सदस्य आहेत या ठिकाणी 5 स्थायी सदस्य नसून संपूर्ण खंडातले प्रत्येक देश त्या ठिकाणी स्थायी राहिले असते, स्थायी सदस्य म्हणून राहिले असते. आणि त्या पद्धतीनं आपण त्या पद्धतीनं आज जे 23,000 अणुबॉम्ब आहेत ते संपूर्ण अणुबॉम्ब नष्ट करण्याची प्रत्येकावर वेळ आली असती. आपण पाहिलं गेल्या 2-3 महिन्यापूर्वी आपल्या देशामध्ये G20च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे देश त्या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी, त्यांचे राष्ट्राध्यक्ष आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी मीटिंग झाली होती. आणि या मीटिंगचं वैशिष्ट्य काय, त्यामध्ये चर्चा कुठली झाली की भारत देशापासून युरोप खंडापर्यंत एक कॉरिडॉर, स्पेस कॉरिडॉर निर्माण करण्याची त्या ठिकाणी निर्णय झाला. किती आपण कुठल्या जगात वावरतो याची सुद्धा कल्पना त्यांना नाही. त्यांनी जर त्या ठिकाणी साधी चर्चेला घेतला असता की आपल्या जगामध्ये जेवढे काही अणुबॉम्ब आहेत ते नष्ट करण्याचा विचार जरी त्या ठिकाणी केला असता आणि निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली असती तर आज गाझा पट्टीमध्ये निर्माण झालेलं युद्ध कधीच निर्माण झालं नसतं. म्हणजे आम्ही केवळ भारतीयच नाही तर संपूर्ण जग एका
या अणुबॉम्बच्या तिसऱ्या आणि जागतिक आणि अंतिम महायुद्धाकडं कोरोनाच्या गतीनं वाहत जात आहे, धावत जात आहे, हे या ठिकाणी सांगण्याची गोष्ट आहे. आम्ही पाहतो उद्याचा दिवस कसा असेल, याची झळ जरी आपल्यापर्यंत नाही पोहोचलं, याचे परिणाम आपल्यापर्यंत कुठपर्यंत कशा पद्धतीने पोहोचणार, महागाईच्या स्वरूपात. आपण पाहतो पाकिस्तानमध्ये 150 रुपये लिटर दूध आपल्या देशामध्ये 60-70 रुपयापर्यंत गेलेलं आहे. 200 रुपये किलो टमाटे पाकिस्तानमध्ये. श्रीलंकेची काय बाब आहे, तीच बाब आहे महागाईच्या रूपात. म्हणजे अफगाणिस्तान घ्या, कुठलाही देश घ्या, म्हणजे महागाई हे अति विनाशकारी भयानक स्वरूपाच्या असलेली ही प्राथमिकता आहे. आणि ही महागाई हळूहळू वाढत मग ती टंचाईमध्ये येते. आणि मग जेव्हा अमेरिकेचं सिव्हिल वॉर झालं, त्या सिव्हिल वॉरच्या वेळेस जे काही या ठिकाणी भारतीय संविधान आणि त्याची मानवी मूल्य जी आहेत ती आपण समजून घेऊन अनुच्छेद 12 ते 32च्या माध्यमातून जर आपल्या मूलभूत हक्कांनुसार आपण जर जागृत राहिलो आणि त्याचप्रमाणे इतर संपूर्ण अनुच्छेद जे आहेत याच्या व्यतिरिक्त त्या अनुच्छेदांना सुद्धा आपण समजून घेऊन त्या पद्धतीने जर जागृत राहिलो तर निश्चितपणे माझ्या मते आपल्या देशात सुद्धा संविधानाच्या माध्यमातून आपण आविष्कारित होऊन संपूर्ण राजकारणाच्या पलीकडं जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आपण भारतीय संविधानालाच ज्या पद्धतीनं आपण धर्माला आणि त्याच्या पवित्र ग्रंथांना श्रेष्ठ मानतो त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला संविधानाच्या संपूर्ण ग्रंथाला आणि त्या मानवता धर्माला आविष्कार करण्याची वेळ आली आहे. प्रत्येक धर्माने जर आपला कट्टरतावाद सोडून एक पाऊल जर मानवता धर्माच्या दिशेनं आपण टाकलं आणि तेही संविधानाच्या आधारे तर निश्चितपणे आपल्या देशातील संपूर्ण मानवी मूल्य आविष्कारित झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि त्यासाठी आपल्याला भारतीय संविधान जे बाबासाहेबांनी या संपूर्ण हयात त्यामध्ये टाकली, केवळ 2 वर्ष 11 महिने 17-18 दिवसच नव्हे तर या देशाला कशाची आवश्यकता आहे हे ओळखून त्यांनी प्रथम या देशाला संविधान दिलं, त्यानंतर भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म हा ग्रंथ दिलेला आहे. म्हणजे त्यांनी या देशाला आवश्यकता प्रथम कशाची आहे हे जाणलं आणि त्या माध्यमातून या संविधानाची निर्मिती करून 26 नोव्हेंबर 1949 ला आपल्या देशाला दिलेलं आहे. आता सध्याच्या काळामध्ये 2023च्या काळामध्ये आपल्याला हे आवश्यक समजून घेणं गरजेचं आहे की गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठल्याशिवाय राहणार नाही. ह्या बाबासाहेबांच्या शेवटच्या संदेशाचा आणि आदेशाचा आपण विचार केला पाहिजे. आणि त्यासाठी गेल्या 74 वर्षामध्ये भारतीय संविधानाची आविष्कारिता का होऊ शकली नाही, भारतीय सर्वसामान्य नागरिकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कानुसार अंतर्मुख होऊन आपण विचार केला पाहिजे. आणि जे कारण असतील त्या कारणाला बाजूला फेकून देणे आणि जे अडचणी असतील त्याही बाजूला करून आपण समर्थपणे प्रत्येक सर्वसामान्य भारतीय नागरिकाने त्या संविधान आविष्कारितेकडे लक्ष पुरवणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी गेल्या आता 74 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि येत्या 26 नोव्हेंबर 2023 ला जे 6 दिवसावर येऊन ठेपलेलं आहे, 6-7 दिवसावरती, त्या संविधान दिनापर्यंत 74 वर्ष पूर्ण होऊन त्या ठिकाणी 75व्या वर्षामध्ये या भारतीय संविधानाची निर्मिती, संविधान दिन त्या ठिकाणी होत आहे. या अनुषंगाने मी स्वतः अनंत भवरे या माध्यमातून मी काय प्रयत्न केलेला आहे की गेल्या वर्षी 21 ऑक्टोबर पासून ते 26 नोव्हेंबर संविधान दिनापर्यंत 40 दिवसाचा 36 जिल्ह्याचा दौरा पूर्ण जिल्ह्यामध्ये, प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक दिवस मुक्काम करत रस्त्यावर उतरून, विहारामध्ये जाऊन, मंदिरात जाऊन, मस्जिदीत जाऊन, चर्चमध्ये जाऊन त्या ठिकाणी धर्माच्या पलीकडे जाऊन, त्या धर्माच्या पलीकडे जाऊन संविधानाची महत्व पटवून सांगण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यासाठी मी संविधानाचा रथ बनवून संपूर्ण महाराष्ट्रभर 40 दिवसाचा दौरा केला गेल्या संविधान दिनाच्या निमित्तानं. आणि या वर्षी संविधान दिनाच्या निमित्तानं मी एक वेगळा दृढ संकल्प केलाय जो मी आपल्या समोर सांगतोय की आजपासून 2.5 महिन्यापूर्वी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, मानवी हक्क आयोग,
राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, राज्य मानवी हक्क आयोग, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, त्यानंतर निवडणूक आयोग मुख्य, राज्य निवडणूक आयोग आणि महिला आयोग या सगळ्यांच्या माध्यमातून जे 21 प्रकारचे जबाबदार घटक आहेत लोकशाहीचे, या सर्वांना मी 4 पेजेसचं निवेदन पाठवलेलं आहे. आणि त्या निवेदनात सांगितलं, आणि विशेष करून राष्ट्रपती आणि निवडणूक आयोग मुख्य यांना सांगितलं, यांच्या नावाने निवेदन तयार केलं. त्यामध्ये सांगितलेलं आहे की येत्या 26 नोव्हेंबर 2023 ला 74 वर्ष संविधान दिनाला पूर्ण होऊन 75व्या वर्षात पदार्पण करीत आहे. आणि या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करण्याच्या पूर्वी तोपर्यंत आपण या ठिकाणी घोषित करावं की आम्ही यापुढे देशातल्या सर्व निवडणुका ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅट या मशीनवर न घेता आम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घेणार आहोत असं आपण जाहीर करावं. आणि जर आपण या संविधान दिनापर्यंत 2023च्या जाहीर करत नसाल तर मी स्वतः अनंत भवरे मुंबईच्या आझाद मैदानावरती या निवडणूक आयोगाच्या विरोधात त्या ठिकाणी मी आमरण उपोषणाला बसणार आहे. आणि त्यासाठी 133व्या महात्मा फुले यांच्या स्मृती दिनापासून त्याची सुरुवात करणार आहे. आणि त्यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात मधले आपल्या ग्रुपशी लोक जोडलेले आहेत, त्यांना आवाहन केलंय की आपण सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्या ठिकाणी ईव्हीएम हटाव, संविधान बचाव, देश बचाव, लोकशाही बचाव या माध्यमातून आंदोलन छेडले आहे. आता येत्या 26 नोव्हेंबर पर्यंत आपण वाट पाहणार आहोत की निवडणूक आयोगानं सांगावं की आम्ही ईव्हीएम वर निवडणुका न घेता बॅलेट पेपरवर घेणार आहोत. त्याचं कारण असं की ईव्हीएम वर त्या ठिकाणी अट्टहास आमचा का, संपूर्ण जगाने ईव्हीएम ला लाथाडलेला आहे आणि एखाद्या मशीन मध्ये आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं बंदिस्त का करताय. आणि ईव्हीएम मध्ये हायजॅक करून त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड करून एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाला मतदान जातं, ही जनतेची शंका आहे. आणि जनतेची शंका दूर करणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे. निवडणूक आयोग 324, 325, 326, 327 आणि 328 या अनुच्छेदानुसार भारतीय संविधानातील निवडणूक आयोगाला हे अधिकार दिलेले आहेत की जनतेचं सार्वभौमत्व जपण्याचा आणि टिकवण्याचा अधिकार, नैतिक घटनात्मक अधिकार या निवडणूक आयोगाचा आहे. आणि जनतेची इच्छा ही आहे की आम्हाला ईव्हीएम वर निवडणुका नको, आम्हाला बॅलेटवर पाहिजे. त्याचं मुख्य कारण आता सांगितल्याप्रमाणे जगातल्या कुठल्याही लोकशाहीवादी देशामध्ये ईव्हीएम वर निवडणुका होत नाहीत, म्हणून आम्हाला सुद्धा निवडणुका नको, आम्हाला बॅलेटवर पाहिजे. एक त्याचं कारण. दुसरं कारण असं की या ईव्हीएमच्या माध्यमातून आजपर्यंत आमच्या एकाच देशाने, आजपर्यंत बांगलादेश आणि भारत दोनच देश होते, बांगलादेशने सुद्धा जानेवारीमध्ये ईव्हीएम वर बॅन आणलेलं आहे. मग आमचा अट्टहास का? म्हणून आम्हाला ईव्हीएम हटाव, संविधान बचाव या माध्यमातून मी या पूर्ण लोकशाहीतल्या 21 जबाबदार घटकांना निवेदन पाठवलेलं आहे. आणि त्या माध्यमातून सोबतच 2400 लोकांच्या स्वाक्षरी मोहीम त्या ठिकाणी पुरावा दिलेले आहेत की त्या ठिकाणी जवळपास नाव, नंबर, सही, स्वाक्षरी आणि जिल्ह्याचं ठिकाण अशा पद्धतीच्या 2400 लोकांच्या सह्या असलेले रकाना भरलेले ईव्हीएम हटाव, संविधान बचाव या आमरण उपोषणाला किंवा या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आम्ही देत आहोत. अशा पद्धतीचे लेटर मी हार्ड कॉपी या संपूर्ण जबाबदार घटकांना पाठवलेले आहेत. एवढंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला सुद्धा मेल करून मी हे सर्व पाठवलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं मी येत्या 28 नोव्हेंबर पासून आमरण उपोषणाला बसत आहे. कारण संपूर्ण सर्वसामान्य भारतीय जनतेचं सार्वभौमत्व आम्हाला जपायचंय आणि ते जपण्यासाठी निवडणूक आयोगाला इशारा देऊन आम्ही त्या ठिकाणी त्यांना त्या ईव्हीएम हटवण्यासाठी हातबल करणार आहोत. आणि ईव्हीएम हटवलं म्हणजे आम्ही काही जिंकलो अशातला भाग नाही. याच्या पुढची जी ऍक्टिव्हिटी आहे ते सुद्धा संविधान जागृतीतून करावी लागणार आहे. असो, या ठिकाणी मी बरंच बोललेलं आहे. लोकशाहीच्या माध्यमातून मानवी मूल्य आणि संविधानातील मानवी मूल्य या माध्यमातून जो मी विषय मांडलेला आहे, हा विषय फार गहन आहे. जेवढ्या पद्धतीने मला मांडता येईल तेवढ्या पद्धतीने मी मांडलेला आहे. परंतु कुणाला जर काही शंका असतील तर त्यांनी विचाराव्यात. किंवा त्याचबरोबर एवढं निश्चित आहे की
जर समजा आजच्या घडीला आपल्याला तिसरं आणि जागतिक अंतिम अणुयुद्ध किंवा महायुद्ध होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला एबीसीडी पासून सुरुवात करावी लागेल, ती म्हणजे संविधानातील मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य या माध्यमातून जागृत होणं, कृतीतून जागृत होणं, याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि त्याच्यातला पहिला कर्तव्य म्हणजे ईव्हीएम हटाव संविधान बचाव, हा पहिला मुद्दा घेऊन आपण पुढे जात आहोत. त्यानंतर मग आपण लोकशाहीतील विभूती पूजा कशी त्याला नष्ट करता येईल याही माध्यमातून आपल्याला जावं लागणार आहे. अनेक गोष्टी आहेत. गेल्या 74 ही जी आपण संविधान जागृती करतो या सर्व प्रकारच्या इंटरनेटच्या माध्यमातून, ही जागृती जर 1960 सालापासून जर झाली असती तर आज आपल्यावर ही वेळ आली नसती. एवढंच काय, संपूर्ण जगाला सुद्धा ही वेळ आली नसती. असो, जर तर त्या गोष्टीला उपयोग नाही, कोणाला दोष देऊन उपयोग नाही, तर स्वतःला प्रत्येकाने सर्वसामान्य भारतीय नागरिक समजून 19क च्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कानुसार जागृत होणे आणि ही जागृती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्याला अनुसरून प्रत्येकाने आपापल्या आकलन क्षमतेप्रमाणे ते करावं, एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय भीम सर.